झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेला 7 दिवस उलटलेत। सुदैवानं बॉम्ब कमी तीव्रतेचे होते। मोठ्या संकटातून पुणे वाचलंय। या बॉम्बस्फोटांच्या वेळी बीडीडीएसच्या जवानांनी तर मृत्यू अटळ होता। जंगली महाराज रस्त्यावरच्या मॅकडोनाल्ड समोरची ही दृश्य। बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड अर्थात बीडीडीएसचा जवान कचरा कुंडीतील बॉम्ब निकामी करतोय। त्याला नीट पहा, या जवानानं फक्त हेल्मेट आणि बुलेट प्रूफ जॅकेट घातलंय। त्याच्याकडे बॉम्बसूट नाहीये। अक्षरशः जीवावर उदार होऊन तो हे काम करतोय। पुण्याच्या बीडीडीएस पथकाकडे फक्त एकच बॉम्बसूट आहे, तोही 10 वर्षापूर्वीचा। पुणे बीडीडीएसला 6 बॉम्बसूटची आवश्यकता आहे। त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे। जर्मन बेकरीच्या स्फोटाआधीच बॉम्बसूटसाठी प्रस्ताव देण्यात आला होता। जर्मन बेकरी स्फोटानंतर पुन्हा बॉम्बसूटची लेखी मागणी करण्यात आली, मात्र सूट काही मिळाले नाही। 1 ऑगस्टच्या साखळी स्फोटापूर्वीच 13 जुलैला ही 6 बॉम्बसूटची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती। ते अजूनही आलेले नाहीत। हजारो नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी बीडीडीएसच्या जवानांना स्वतःचा जीव धोक्यात घालण्याशिवाय पर्यायच नव्हता। आमच्याकडे साहित्य आहे, ते डिफ्यूज करण्याचं सर्व पुरेसं साहित्य आहे। फक्त बॉम्बसूट जुना आहे, परंतु बॉम्बसूट नाही या कारणाखाली थांबण्याची आम्हाला आवश्यकता वाटली नाही आणि थांबूही शकत नाही। जनतेचा जीव महत्त्वाचा आहे। बॉम्बसूटची अवस्था फक्त पुण्यापुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण राज्यात ती स्थिती आहे। महाराष्ट्र शासनानं 2007 पासून 10 वेळा बॉम्बसूट खरेदीची टेंडर्स काढली आहेत। त्यापैकी फक्त एकदाच ऑर्डर दिली गेली। इतर टेंडर्स फक्त दाखवण्यापुरती। 26 अकराच्या हल्ल्यानंतर पुन्हा 82 बॉम्बसूटची ऑर्डर दिली गेली, मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे नाकारले गेले। त्याचे तब्बल 6.5 कोटी मात्र चुकते केले गेले। गृह मंत्रालयानं अँटी करप्शन ब्युरोकडून या प्रकाराची चौकशी केली। चौकशीनंतर सूट पुरवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईची शिफारस करण्यात आली। पुढील कारवाई मात्र शून्य। मात्र या सर्व गदारोळात बॉम्बसूटची खरेदी रखडली ती रखडलीच। पुण्याच्या बीडीडीएस पथकानं देखील बॉम्बसूट शिवाय स्फोटकं यशस्वीपणे निकामी करून त्यांची कामगिरी चोखपणे पार पाडली। मात्र अशा यंत्रणांना किमान गरजेचं साहित्य उपलब्ध करून देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे। पुण्यातील स्फोटांच्या निमित्तानं बॉम्बसूटचं जे वास्तव समोर आलेलं आहे, त्यामुळे राजकारण्यांना आणि नेत्यांना सत्तेशिवाय आणि राजकारणाशिवाय दुसरं कशाचंही घेणं देणं नसल्याचं स्पष्ट होत आहे। मग अगदी तो पोलिसांच्या किंवा सामान्य नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असला तरीही। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।